नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे महासे लँग्वेज चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सायन्स पेपर 2 टॉपिक नंबर 8 that is cell biology and biotechnology. Class 10 science paper number 2 topic number 8 cell biology and biotechnology, page number 88. So see here, in this topic we will see the points: cell biology, that is cytology, stem cells, biotechnology and its applications, and important stages in development of agriculture. So, can you recall what is cell? What is tissue? Which are functions of tissue? Third question is, which technique in relation to tissues have you studied in earlier class? तर यापूर्वीच्या वर्गामध्ये तुम्ही कोणकोणते टेक्निक शिकला होता, ज्याच्यामध्ये काय तुम्ही स्टडी केला होता? रिलेशन इन टिश्यूज. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच आर द व्हेरियस प्रोसेसेस इन टिश्यू कल्चर. आणि टिश्यू कल्चर मध्ये कोणकोणते वेगवेगळ्या प्रोसेसेस होत राहतात. त्यानंतर बघा, वी हॅव स्टडीड द प्लांट प्रोडक्शन बाय टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर इन द लास्ट क्लास. तर बघा, मागच्या इयत्तेमध्ये आपण काय शिकलो होतो? प्लांट प्रोडक्शन बाय टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरच्या सहाय्याने आपण प्लांट प्रोडक्शन कसं होतं हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो. तर बघा, स्टेम सेल्स ह्या डिफरंट. स्टेम सेल्स आर युज्ड फॉर दॅट पर्पज. आणि बघा, त्यासाठी काय वापरलं होतं? स्टेम सेल्स वापरल्या होत्या. वेदर सच स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल्स. आता बघा, जशा आपण प्लांट मध्ये ह्या स्टेम सेल्स वापरल्या होत्या तशाच ॲनिमल्स मध्ये ह्या स्टेम सेल्स प्रेझेंट असतात का? Assign names in the figure given below. Explain the various stages. Next आहे बघा, cytology. Earlier we have studied the structure, types and organelles of the cell. मागील इयत्तेमध्ये आपण काय काय शिकलो होतो? स्ट्रक्चर आणि टाइप्स, ऑर्गेनेल्स ऑफ द सेल. दिस इज कॉल्ड द सेल बायोलॉजी. त्याला आपण काय म्हणतो? सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी असे म्हणतो. Besides above mentioned points, it includes that the study of the cell division and many other aspects of the cell. बघा, जसे आपण वरती पॉइंट नोट केलेले आहेत तसे काय आहे बघा, आपण सेलचा स्टडी करतो, सेल डिव्हिजन आणि सेलचा आणि सेलमध्ये असलेल्या वेगवेगळ्या आस्पेक्ट्सचा. देअर आर रिव्हॉल्युशनरी चेंज इन द फील्ड ऑफ ह्युमन हेल्थ. आता बघा, ह्युमन हेल्थमध्ये बघा वेगवेगळे रिव्हॉल्युशनरी चेंजेस आहेत. कशामुळे? ड्यू टू सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजीमध्ये काय आहे बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस आपल्याला दिसतात. रिसर्च इन्स्टिट्यूट स्पेशली डेडिकेटेड for research on cells are established at Pune and Bengaluru, India. National Center for Cell Science. आता बघा, याचा स्टडी करण्यासाठी आपल्या इंडियामध्ये नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स आहे. http://www.nccs.res.in at Pune and INSTEM http://www.instem.registered.in at Bengaluru are involved in valuable research. तर बघा, याच्यावरती व्हॅल्युएबल रिसर्च कुठे कुठे चालू आहे? तर नॅशनल सेंटर्स फॉर सेल सायन्स पुणे अँड बेंगळुरू. Visit both the website mentioned above with the help of your teacher. Try to understand the research undergoing in those institutions. तर बघा, या ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत याच्यावर तुम्ही काय करू शकता? व्हिजिट करून वेगवेगळे जे रिसर्च सुरू आहे त्याच्यावर काय करू शकता? माहिती मिळवू शकता. तर बघा, इथे आपल्याला काय दाखवलेले आहे? एक डायग्राम दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा, वेगवेगळ्या सेलच्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत. जसे की बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे?
इथे एक मोठं वृक्ष दिसत आहे. त्याच्या अगोदर काय दिसत आहे बघा, ही कुंडीमध्ये उगवलेली थोडी छोटी छोटी रोपे आहेत. तसेच बघा इथून बघा, इथून लाईफ प्रोसेसची सुरुवात झालेली आहे. इथे काय आहे बघा, आपल्याला त्याचे मुळे दिसत आहेत. बियासोबत त्यांची मुळे दिसत आहेत. तर त्यांची अशी वेगवेगळ्या प्रकारे ग्रोथ होऊन काय होतात, त्यांचे आपल्याला छोटे छोटे रोपे दिसतात आणि त्यानंतर काय होते बघा, त्या रोपांचे झाडामध्ये रूपांतर होते. स्टेम सेल्स, these are special types of cells present in the body of multicellular organism. बघा, जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये काय असतात बघा, ह्या स्टेम सेल्स असतात आणि त्या कशा असतात, स्पेशल टाइप्स मध्ये असतात. These cells give rise to all other types of cells present in the body of multicellular organism. आणि हे जे सेल्स आहेत ते काय करतात बघा, अदर टाइपचे सेल्स आहेत त्या कशा असतात, बॉडीमध्ये प्रेझेंट असतात मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये. सिमिलरली these cells play an important role in wound healing. आता बघा, ह्या ज्या सेल्स असतात त्या काय करतात, आपली जी जखम वगैरे असते ती बरी करण्यासाठी काय करतात, ह्या महत्त्वाचं कार्य पार पाडतात. We had studied the stem cells of plants in the previous class. आता बघा, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण काय शिकलेलो होतो, स्टेम सेल्स बद्दल, प्लांटच्या स्टेम सेल्स बद्दल शिकलेलो होतो. नाउ वी शॅल स्टडी द स्टेम सेल्स इन ॲनिमल्स. आता आपण काय बघणार आहोत, ॲनिमल मधील स्टेम सेल्स ज्या आहेत त्या बघणार आहोत. पर्टिक्युलरली इन ह्युमन बीइंग, म्हणजेच मानवामध्ये असलेल्या स्टेम सेल्स ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम द zygote, that is formed by the union of male and female gamete. At the earliest stage of development, organism is in the form of mass of cells. All the cells in the mass are almost alike. Those cells are called as stem cells. आणि ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, स्टेम सेल्स असे म्हणतो. ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट these cells फॉर्म एनी टाइप ऑफ सेल्स. त्यानंतर काय होतं बघा, त्याची डेव्हलपमेंट होते आणि काय होतात, वेगळ्या टाइपचे सेल फॉर्म होतात. डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज अँड परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन द बॉडी. आणि काय होतं, त्याच्यापासून डिफरंट टाइपच्या टिश्यूज फॉर्म होतात आणि ते काय करतात, वेगवेगळे फंक्शन जे आहेत ते बॉडीमध्ये फॉर्म करतात. दिस इज द डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल. However, once the tissues are formed, the cells in those tissues at the most can form same type of cells only. This is in the case of in each of our body. However, stem cells are present longer duration in some part of the body. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on mass media. Thank you.